नासिक में मीडिया से बातचीत के दौरान कैबिनेट मंत्री छगन भुजबल ने नासिक के कई अहम मुद्दों पर अपनी भूमिका स्पष्ट की। त्र्यंबकेश्वर मार्ग पर जल जमाव और यातायात की समस्या को लेकर उन्होंने संबंधित अधिकारियों के सामने मुद्दा रखने की बात कही। वहीं श्रद्धालुओं को जल्द दर्शन मिले, इसके लिए मंदिर परिसर में बेहतर व्यवस्था की जरूरत बताई। साथ ही साधुग्राम के लिए भूमि अधिग्रहण में किसानों की बात सुनने और सभी पक्षों के समन्वय से काम करने पर जोर दिया। कारण हा खरा म्हणजे 2-4-5 महिन्याचा खरा म्हणजे मुद्दा असतो। नंतर जे आहे ती गर्दी कमी होत जाते। महत्त्वाचे जे काही पर्व असतात ते एकदा झालं की ते कमी होतात। तर थोडंसं सामंजस्याने घेतलं पाहिजे। शेवटी जर नाशिकच्या सगळ्याच लोकांना अंगावर घेऊन आपण आपलं एखादा जर उत्सव करायला लागलो किंवा धार्मिक कार्य करायला लागलो तर लोक विरोध करणं स्वाभाविक आहे। थोडंसं त्यांच्या लोकांना बोलून कशा ते मध्यम मार्ग काढायला शिकलं पाहिजे आणि हेच तर जे आहे या सगळ्या अधिकाऱ्यांचं कौशल्य असतं मार्ग काढणं। साहेब असे अनेक प्रश्न असताना आता गिरीश महाजनांकडे पालकमंत्री पद दिलेलं आहे, त्यांना कितपत आव्हानात्मक असेल असं वाटतंय? खड्ड्यांचा प्रश्न कुंभमेळा असेल काय ते करतील ना। ते असं आहे की कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम करतच होते आणि बहुतेक कामं सगळे कुंभमेळ्याची चालू आहे। तर आता आणखीन मग पालकमंत्री दुसऱ्यांना नेमून 2 सत्तास्थानं निर्माण करण्यात काय अर्थ होता? आता माझं पण अनेक ठिकाणी तुम्ही ते घेतलेलं, मला त्याची काही फार आस नाही आहे। मी मुंबईपासून नाशिकपर्यंत कित्येक वेळा जे आहेत हे कार्यक्रम केलेले आहेत। मुख्यतः जे झेंडावंदन, पालकमंत्री ते सॅल्युटेशन वगैरे सगळं झालेलं आहे। बरं असं आहे की लोक आता नाहीतरी आपण पाहतो की ते लोक येतातच आहे, त्यांची कामं होतातच आहे, बाकी काय होतं? ठीक आहे, करू दे त्यांना। त्यामुळे काय माझा त्याला विरोध नाही, आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे। एवढंच नाशिकच्या लोकांना, त्र्यंबकेश्वरच्या लोकांना, शेतकऱ्यांना त्यांची दुखणी काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी चर्चेने सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टीचे परत घडता कामा नये। साहेब एवढे 19 महिने का रखडलो पालकमंत्र्यांवर? मला काय माहिती नाही, आमच्याकडून तर मला वाटत नाही की आम्ही काही मागणी केली होती। परंतु दादा होते, अजित पवार साहेब दादा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ह्या 1-2 जिल्ह्याचं जे आहे पालकमंत्री जरी नसलं तरी स्वतः निधी वाटप वगैरे मी स्वतः करणार आहे। त्यामुळे काय कोण त्याच्यात जास्त लक्ष देत नव्हतं। परंतु आता ठीक आहे, निर्णय घेतला आणि तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार निर्णय घेण्याचा। आपल्या पक्षाचे सच्चिदानंद सिंह राष्ट्रीय सचिव आहे, त्यांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे, रिमाइंड नोटीस आहे ती। त्यांच्या अध्यक्षपदाला त्यांनी निवडीला आक्षेप घेतलेला होता। आता हा कोण खोडसाळपणा करतोय, कशासाठी करतोय मला काही कळत नाही। त्याला म्हणा तुम्हाला म्हणायचं काय अध्यक्ष, कोण करणार का तुम्हाला ते अध्यक्ष? कशासाठी? आज जर सगळ्या पूर्ण पक्षाला, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना, सगळ्यांना जर सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हव्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलंय तर मग या अशी पत्र देऊन का त्रास दिला जातोय? तर ते पत्र आले की नाही, पत्र आलं तर पत्रात काय आहे हे मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा करीन आणि त्यानंतर बघू।